जय जय रघुवीर समर्थ। गणेशार्दाश्चैव सद्गुरु सज्जनस्तथा आराध्य दैवतं गुह्यं सर्वं मे रघुनंदनः। गणेश शारदा सद्गुरु संत सज्जन कुळेश्वरो सर्व ही माझा रघुवीरो सद्गुरु रूपे श्रीराम। माझे आराध्य दैवत परम गुह्य गुह्यातीत गुह्यपणाची मात नचले जेथे श्रीराम। यो जातो मृतसंजक्षितले संबोधयन् सज्जनान् ग्रंथम यो रचनं सुपुण्यजनकं श्रीदासबोधाव्य। यक्कीर्त्या पठनेन सर्वविदुषा स्वान्तापहारे सदा सोऽयं मुक्तिकरक्षितो विजयते श्रीरामदासो गुरुः। मला वाटते अंतरी त्वा वसावे तुझ्या दासबोधासी त्वा बोधवावे। अपत्या परे पावी प्रेमग्रासा महाराजया सद्गुरु रामदासा। ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम्। एकं नित्यं विमलमचलं सर्वधि साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरुवे नमः। अनेन प्रियतां देवो भगवान् जानकीपतिः श्रीरामचन्द्रः पूर्वेषाम् अस्माकं कुलदैवतं। श्रोता वक्ता श्रीराम समर्थ। जय जय रघुवीर। आपण ग्रंथराज दासबोध या विषयामधले यथाशक्ती चिंतन करू। दशक 16वा आणि आज समास 9वा सुरू। नाना उपासना निरूपण। ते बरं का, पुढचं गेट बंद करून घ्या पण तिथं कलरिंगचं काम चालू आहे ना। बस रे आज्यानं जिथं पाहिजे तिथे बस। नाना उपासना निरूपण नाम श्रीराम समर्थ श्रीराम। पृथ्वीमध्ये लोक नाना त्यास नाना उपासना भावार्थे प्रवर्तले भजना ठाई ठाई श्रीराम। पृथ्वीमध्ये अनेक प्रकारची माणसं आहेत। प्रत्येकाची उपासना वेगळी। प्रत्येकाचे गुरु आहेत, संप्रदाय आहेत, त्या प्रमाणात त्यांची सांगितलेली उपासना ते करणार। हे सगळं ते कसे करतात? भावार्थे प्रवर्तले भजना म्हणजे मनापासून करतात। भाव भक्तियुक्त करणारे करतात। कुठे करतात? ठाई ठाई। बेळगावला गलावती मातेंचं उपासना केंद्र आहे। गोंदवलेला ब्रह्मचैतन्य महाराजांचं आहे। सज्जनगडला उपासना आहे। म्हणजे असं प्रत्येक ठिकाणी त्या गुरूंनी सांगितलेल्या संप्रदायाप्रमाणे वारकरी संप्रदाय, रामदासी संप्रदाय, प्रत्येक संप्रदाय, कबीर संप्रदाय म्हणजे प्रत्येकाने सांगितलेली उपासना माणसं भक्तिपूर्वक अंतःकरणाने करतात। सगळ्यांची उपासना एक आहे असं नाही।
वेगवेगळे. मग ते उपासना करतात म्हणजे काय करतात? देवास भजते नाना स्तुती स्तवने करते, जे ते निर्गुण म्हणते उपासनेशी श्रीराम. ते देवाची पूजा अर्चा करतात. काकडा आरती आहे, दुपारचा नैवेद्य आरती आहे, संध्याकाळची उपासना आहे, सायम आरती आहे, रात्रीची शेजारती आहे. देवास भजती नाना स्तुती स्तवने करती. कोणी श्री सुक्त म्हणताय, कोणी पुरुष सुक्त म्हणताय, कोणी रुद्र म्हणताय, कोणी गीताई म्हणताय. नाना स्तुती स्तवने करती, जे ते निर्गुण म्हणती उपासनेशी. प्रत्येकाला विचारा तुमची उपासना कशी? म्हणजे आमची निर्गुण आहे. म्हणजे निर्गुण म्हणजे आम्ही उपासना करतो देहधारी परमात्म्याची. मग म्हणले तुमची उपासना निर्गुण कशी? तर या देहधारी परमात्म्याची उपासना करता करता आम्हाला निर्गुण निराकार परमात्म्यापर्यंत पोहोचायचं आहे, म्हणून आमची उपासना निर्गुण. याचा कैसा हे भाव मत सांगितले अभिप्राव. अरे हा स्तुतीचा स्वभाव ऐसा आहे श्रीराम. म्हणाल निर्गुण उपासना का म्हणतात सांगा? अरे एक प्रकारे हा स्तुतीचा प्रकार आहे. निर्गुण म्हणजे काय? निर्गुण म्हणजे बहुगुण. अनेक प्रकारचे गुण आहेत भगवंताला, एकच गुण आहे का? निर्गुण म्हणजे बहुगुण. बहुगुणी अंतरात्मा जाणं. हा बहुगुण म्हणजे अनेक गुणांनी व्यापलेला कोण आहे? अंतरात्मा आहे. सकळ त्याचे अंश हे प्रमाण प्रचित पहा. आपण सगळेजण त्या परमात्म्याचे अंश आहोत. जसं एखाद्या तापलेल्या लोखंडावरती घणाचा घाव घातला तर त्यातनं उडणाऱ्या ठिणग्या ह्या त्या अग्नीचाच अंश आहे. पाण्यात आता काही ठिकाणी कारंजे असतात, त्यातनं येणारे बारीक बारीक असे थेंब त्या पाण्याचेच अंश आहे. तसा आपल्यासारखा सामान्यातला सामान्य जीव सुद्धा त्या भगवंताचाच अंश आहे. सकळ त्याचे अंश हे प्रमाण प्रचित पहा. आपण त्याच्या अंश आहोत, प्रमाण आहे. सकळ जना असे मानावे ते एका अंतरात्म्या असं पाहते. आपण कुणाची स्तुती केली आनंदित होतो. चांगल्या प्रकारचा आहेर केला म्हणा, चांगल्या प्रकारचं जेवण दिलं म्हणा, चांगल्या प्रकारचा नाश्ता दिला म्हणा, चांगल्या प्रकारचा चहा दिला म्हणा, जे काही आपण त्याला आल्या आल्या निदान या बसा म्हटलं तर तो मनुष्य खुश होतो. मग तो खुश होत नाही, अंतरात्मा खुश होतो. सकळ जनासी मानावे ते एका अंतरात्म्यास पावते. अधिकार परत्वे ते मान्य केले श्रीनाम. जसा माणसाचा अधिकार आहे त्याला ते कळेल, त्याच्या त्याच्या बुद्धिमत्तेनुसार ते कळेल का. श्रोता म्हणे हा अनुमान मुळी घालावे जीवना, ते पावे पानोपान हे सध्या प्रचिती श्रीनाम. म्हणाले श्रोता म्हणतो की मुळामध्ये घातलेलं पाणी हे पानापानापर्यंत जाऊन पोचतंय, ही प्रचिती आहे आपल्याला. वक्ता म्हणे तुळशीवरी उदक घालावे पात्र भरी, वरी नथिरे निमिषभरी भूमी सवेदे श्रीराम. तो म्हणाले झाडाला पाणी घातलं तरी ते फुला पांद्यापर्यंत जात आहे, आणि झाडावर पाणी घातलं तरी ते पुन्हा मुळापर्यंत येते आणि पुन्हा फांद्यापर्यंत जाते. कसंही केलं तरी तुझं सगुण म्हणू की निर्गुण देखा, ते त्यालाच जाऊन पोचतंय. थोरा वृक्षास कैसे करावे, शेंड्या पात्र कैसे न्यावे, याचा अभिप्राय देवे मदन निरोपावा श्रीराम. म्हणाल तुम्ही झाडावर पाणी घालता म्हणताय, ठीक आहे, तुळशीला डोक्यावर पाणी घालणं शक्य आहे,
पण वडाच्या झाडावर कुठे जाऊन पाणी घालायचंय म्हणाले, नारळाच्या झाडावर जाऊन पाणी कुठे घालायचंय. वक्ता म्हणे तुळशीवरी, उदक घालावे पात्र भरी, वरी न थिरे निमिष बरी भूमी सवेते. थोरा वृक्षा कैसे करावे, सेंड्या पात्र कैसे न्यावे, याचा अभिप्राय देवे मज निरोपावा श्रीराम. याच्याबद्दल मला काही तर तुम्ही सांगा असं गुरुला तो विचारतो. अरे म्हणाले एवढ्या मोठ्या झाडावर पाणी कसं घालावं, पाऊस घालतो, आकाशात न पडणारं पाणी झाड कितीही उंच असलं तरी त्याच्यावर पडतंय की नाही. पर्जन्याचे उदक पडते ते तो मुळाकडे येते, हातीचे पाविनात येते, काय करते श्रीराम. म्हणाले झाडाला पाणी घाला सांगितले कुठपर्यंत, जिथपर्यंत तुमचा हात पोहोचेल तिथपर्यंत. बाकी झाडाला पाणी घालायचं काम तो करतोय पर्जन्य. सकळास मूळ सापडे ऐसे पुण्य कैचे घडे, साधुजनाचे पवाडे विवेकी मन श्रीराम. सगळ्याच माणसाला मुळापर्यंत जाता येईल असं नाही, कारण तेवढा वेळ कोणाकडे. भगवंताचं म्हणजे आपलं मूळ शोधायचं आहे, त्याच्या इतका आपल्याकडे वेळ नाही, अभ्यास नाही, मार्गदर्शन नाही आपल्याला. सकळास मूळ सापडे ऐसे कैचे पुण्य घडे, असं सगळ्यांना कसं घडे. एखादा मनुष्य मुळापर्यंत जाईल, सगळ्यांनाच कसं जायचंय. मुळापर्यंत जायचं म्हणजे उलट पोहत जावं लागतं. पाण्याचा उतार एकीकडे, पण आपल्याला मूळ शोधायचं म्हणजे उलट प्रवाहाने पोहत जावं लागेल. पाण्याच्या उलट प्रवाहात पोहणं काय सोपं आहे का म्हणाले, ते सगळ्यालाच कसं जमेल. मनुष्य प्रवाहाबरोबर पोहत जातो, कारण पाण्याचा वेग असतो. तिकडे हात मारत गेलं तरी आपोआप जातच आहे, ढकललं जात. जसं लोकलमधनं खाली उतरताना आपल्याला काही करावं लागत नाही, लोकल ढकलते, आपण नुसतं आपलं ऍक्टिंग करायची. तसं पोहणारा मनुष्य जो उताराकडे चाललाय ना, त्याला जास्ती कष्ट करावे लागत नाही, ते येणारं पाणीच त्याला पुढे घेऊन जातं. पण मुळाकडे जायचंय म्हणजे उलट प्रवाह आहे, आणि सगळ्यांना कसं शक्य आहे मुळाचा शोध घेणं, म्हणून सगळ्याला शक्य नाही. सकळास मूळ सापडे ऐसे पुण्य कैचे घडे, साधुजनाचे पवाडे विवेकी मन श्रीराम. हे मुळापर्यंत कोण जाऊन पोचतात, साधू संत जातात. मग आपण का जात नाही, तेच का जातात. त्याचं कारण असं आहे, त्यांचं मन विवेकी आहे, सार काय असार काय जाणतात, आणि म्हणून ते तिथपर्यंत जाऊन पोहोचू शकतात. तथापि वृक्षाचे निपडी पाडे, जीवन घालता कोठे पडे, गोष्टीचे साकडे काहीच नाही श्रीराम. बरं जाऊ द्या म्हणाले, झाडाला घातलेलं पाणी शेवटी कुठे जातं, मुळाकडेच जातं. तसं सर्वदेव नमस्कार केशवम प्रतिगच्छति. जरी वेगवेगळ्या उपासना असल्या तरी त्या देवाला केलेला नमस्कार त्या अंतरात्म्याला जाऊन पोचतो. मागील आशंकेचे निरसन होता झाले समाधान, आता गुणास निर्गुण कैसे म्हणते श्रीराम. आता म्हणाले ज्याच्यामध्ये एवढे गुण आहेत, भगवंताचे गुणवर्णन करून सांगताना अनेक उपमा त्या परमात्म्याला दिलेले आहेत. तो शूर आहे, सुंदर आहे, वीर आहे, दयाळू आहे, कृपाळू आहे, अशा अनेक उपमा, म्हणजे एवढे गुण त्या परमेश्वराकडे आहेत. मग काय म्हटलंय, आता गुणास निर्गुण कैसे म्हणते श्रीराम. मग एवढे गुण ज्या परमात्म्याजवळ आहेत त्याला निर्गुण निराकार परमात्मा कसं म्हणतात. आता गुणास निर्गुण कैसे म्हणते श्रीराम. चंचलपणे विकारले सगुण ऐसे बोलिले, एरते निर्गुण उरले गुणातीत श्रीराम. चंचलपणाने जर पाहिलं तर त्याला सगुण म्हणता येईल, पण एरते निर्गुण उरले गुणातीत.
जर पाहायला गेलं तर सगुण मूर्ती दिसते, पण सर्वत्र भरलेला परमात्मा अभ्यासाने दिसतो, विवेकाने जाणवतो. जसं नामदेव महाराजांचं एक उदाहरण आपण पाहिलं. देव त्याच्या हातून जेवत होते, कीर्तनात त्याच्या मागे नाचत होते. मग त्याचं मन सगुण भक्तीत गुंतलेलं होतं आणि म्हणून त्याला सांगितलं तू गुरु करायला पाहिजे, विसोबा केसरकडे जा. आणि मग चराचरामध्ये भरलेला भगवंत गुरुकृपेने प्राप्त, तो निर्गुण निराकार परमात्मा आपल्याला दिसतो. तो ज्यावेळेला आपल्यावर गुरुची कृपा होईल त्यावेळेला दिसतो. वक्ता म्हणे हा विचार शोधून पाहावे सारासार, अंतरित आता निर्धार नाव नाही श्रीराम. वक्ता म्हणतो तू जर सारासाराचा विचार करशील तर असं लक्षात येईल, दिसे भासते ते सारे विश्व नाही. जर विचार करशील तर लक्षात येईल जे जे दिसते ते नाशिवंत. मग शाश्वत काय? निर्गुण निराकार परमात्मा शाश्वत आहे, बाकी सगळं नाशिवंत. आता हे सगळं शोधून पहावे सारासार, अंतरंगामध्ये शोधून पाहिलं तर तुला कळेल म्हणा. याचा विचार समजा, याचा विचार कर. नुसता वाद विवाद खोटा, नुसतं वादविवाद करत बसलं काय प्रश्नाचं उत्तर मिळणार नाही. वादविवाद करता येईल पण प्रश्नाचं उत्तर मिळणार नाही. म्हणाले संवादाला कधी सुरुवात होते? कुठे वाद संवाद तोही हितकारी. जिथे वाद संपतो तिथे संवादाला सुरुवात होते. कल्पांतप्रळे जे उरले ते निर्गुण ऐसे बोलले. तुला पाहायचं आहे ना, विचार कर. काय विचार कर? ज्या वेळेला ही पृथ्वी कशी निर्माण झाली तुला कळलं, पंचमहाभूत कशी निर्माण झाली ती कळलं. आणि प्रलय काळामध्ये ही पंचमहाभूत नाश पावणार आहेत. एका वेळेला 12 काळे सूर्य जर झाला तर ह्या पाण्याची वाफ होईल, पृथ्वीची वाफ होईल, पृथ्वी पाण्यामध्ये मिळेल, पाण्याची वाफ होईल ते वायूमध्ये मिळेल, नंतर अग्नीमध्ये. म्हणजे असं एक एक करून नाश पावे. म्हणजे जेवढं दिसत होतं तेवढं नाश पावलं की नाही. मग काय राहिलंय? राहिलं ते परमात्मा तत्व आहे, निर्गुण निराकार. जे जे दिसत होतं ते सगळं राख रांगोळी झाली. ते शिल्लक काय राहिलंय? शिल्लक परमात्मा राहिला. विवेकेचे तो मुख्य राजा आणि सेवकाचे नाव राजा. याचा विचार समजा विवाद खोटा श्रीराम. राजा आहे, राजवंशातला राजपुत्र. तो राजा म्हणून राज्यावर बसला, त्याला लोक राजाच म्हणतात. आणि बिगारी काम करणाऱ्याचे नाव राजाच आहे. मग खरा राजा कुठला? विवेकी समजा. अहो म्हणले त्या राजाला आम्हाला आमच्या काही गाराणं गायचे, राजाकडे आमची गाराणं गायचे. हे म्हणले आमच्या गल्लीतच राहतो तो राजा, त्याच्याकडे गाराणं गाऊन चालेल का? हाय राजा आहे तोय राजा. मग हे समजलं पाहिजे. खरा राजा कोण? नावापुरता राजा कोण? कळलं? सिनेमात नाटकात राजे असतात का नाही? त्याची भूमिका संपली की तिथं तो राजाच्या भूमिकात असताना भरपूर दानधर्म करतो, पण एरवी नाटक संपले की त्या दिग्दर्शकाला म्हणतो माझं मानधन दे. लक्षात आलं? अरे म्हणले आत्तापर्यंत तू दानधर्म करत होता, ते म्हणले नाटकातलं होतं, आता मला मी जी भूमिका केली राजाची त्याचं मानधन मला दे. कल्पांत प्रळय जे उरले ते निर्गुण ऐसे बोलले. ते अवघेच झाले मायेमध्ये श्रीराम. सेना शहार बाजार नाना यात्रा लहान थोर. शब्द उक्ती अपार कैसे निवडावे श्रीराम. नाना प्रकारच्या शब्दांनी जाणता येतं. सेना म्हणलंय, शहार म्हणलंय, बाजार म्हणलंय, नाना यात्रा
अशा ह्या शब्दाने त्या त्या गोष्टीचा आपल्याला अर्थ कळतो, जाणता येतं. काळामध्ये पर्जन्य काळ आहे, पण त्या काळात सुद्धा भेदभाव आहेत ते आपल्याला जाणवतात. प्रातःकाळ आहे, माध्यान्ह काळ आहे, सायंकाळ आहे. म्हणजे हे जे काळाचे भेद आहेत तेही आपल्याला कळतात. काळ अखंड एकच आहे, पण ते भेद आहेत. पुन्हा सकाळची वेळ वेगळी, दुपारची वेळ वेगळी, संध्याकाळची वेळ वेगळी. काळामध्ये पर्जन्य काळ, त्यात पुन्हा पावसाळा आहे, उन्हाळा आहे, हिवाळा आहे, त्या ऋतूप्रमाणे जे आहे ते. काळामध्ये पर्जन्य काळ, मध्यरात्री होता निवळ नाना लोक, जीव बोलते सगळं कैसे निवडावे श्रीराम. रात्रीला मध्यरात्र म्हणतात. म्हणजे अखंड वाहणारी एकच नदी, पण ती पुण्यापासून निघाली कुठली भीमा नदी आहे, आणि पंढरपूरला आले की चंद्राकार वाहते म्हणून लेजर चंद्रभागा म्हणते. फरक आहे का? एकच नदी आहे, पण तिला वेगवेगळी नावं आहेत. स्थळ काळाप्रमाणे तिला ना आळंदीला म्हणले इंद्रायणी म्हणतंय, पुढे गेले. हां, म्हणजे त्या त्या ठिकाणी त्याला वेगवेगळी नावं आहेत. नाना देश भाषामध्ये भूमंडळी असंख्याते, बहुऋषी बहुमते कैसी निवडावे श्रीराम. अनेक प्रकारचे देश आहेत, त्या त्या देशामध्ये कसं वागायचं त्याचे नियम आहेत. तुम्ही पासपोर्ट घेऊन जातात, ते म्हणतात इथले नियम समजून घ्या आणि मग या आमच्याकडे, आमचे नियम समजून घ्या आधी. मग प्रत्येक देश आहे, त्या त्या देशाप्रमाणे त्यांचे काही नियम आहेत, त्या त्या प्रकारचा वेश आहे. प्रत्येक देशामध्ये वेगवेगळे वेशाचे प्रकार आहेत. नाना देश नाना मते, नाना देश भाषा मते, प्रत्येक देशातली भाषा वेगळी, प्रत्येकांचे विचार म्हणजे मतं वेगळी. भूमंडळी असं त्यात बर अनेक प्रकारचे ऋषी आहेत. सगळ्या ऋषींचं एकमत आहे का? नाही. त्या ऋषीमध्ये सुद्धा हा ऋषी हे म्हणतो, तो ऋषी तो म्हणतो, तो ऋषी तो म्हणतो. पिंडे पिंडे मतीर भिन्ना, बहुऋषी बहुमते कैसी निवडावे श्रीराम. काय खरं मानायचं? याचं खरं मानायचं का त्याचं खरं मानायचं? अहो पंचांगात तर असं लिहिलंय, आणि जिकडं व्हॉट्सअपला तर असं आलंय, फेसबुकला तर असं आलंय, मग नेमकं काय मानायचं? बहुऋषी बहुमते कैसे निवडावे श्रीराम. वृष्टी होता अंकुर सृष्टीवरी निघती अपार, नाना तरू लहान थोर कैसे निवडावे श्रीराम. पहिला पाऊस पडल्याबरोबर अंकुर यायला सुरुवात होते, झाडाला टवटवी येते, हिरवगार रान दिसायला लागतं. वृष्टी होताच्या अंकुर सृष्टीवरी निघती अपार, नाना तरू लहान थोर कैसे निवडावे श्रीराम. म्हणजे पाऊस पडल्यानंतर पहिल्यांदा झाड कुठलं उगवलं असं काही शोधता येईल का? खेचरे भूचरे जळचरे नाना प्रकारीची शरीरे, नाना रंगचित्र विचित्रे कैसे निवडावे श्रीराम. म्हणजे काही प्राणी जलचर प्राणी, भूचर म्हणजे पृथ्वीवर राहणारे प्राणी आहेत, काही पाताळात राहणारे, काही जमिनीवर राहणारे, काही पाण्यात राहणारे, असे वेगवेगळे प्रकारचे प्राणी आहेत. वेगवेगळे प्रकारची त्यांची शरीरे. चित्र विचित्रे कैसे निवडावे, कसं शोधावं त्यांना? प्रत्येक वेगवेगळं आहे, एक कसं असेल? वेगवेगळं आहे सगळं. कैसे दृश्य आकारले नानापरी विकारले, उदंडचे पैसावले कैसे निवडावे श्रीराम. ही संबंध सृष्टी आकाराला कशी आली? कैसे दृश्य आकारले, नानापरी विकारले, अनेक प्रकारचे विकार त्याच्यामध्ये वेगवेगळेपणा आहे. प्रचंड असं उदंडची पैसावले, केवढी मोठी सृष्टी आहे. उदंडची पैसावले कैसे निवडावे श्रीराम. एकपणा कुठे आहे त्याच्यात सुद्धा विविधपणा आहे. पोकळीमध्ये गंधर्व नगरे नाना रंगे लहान थोरे, बहुव्यक्ती बहुप्रकारे कैसे निवडावे श्रीराम.
पोकळी म्हणजे आकाशामध्ये गंधर्व नगर, म्हणजे ढग एकमेकाच्या जवळ आले की वेगवेगळे आकार तयार होतात, त्याला गंधर्व नगर असं म्हटले. नाना रंग लहान थोरे बहु व्यक्ती बहु प्रकारे कैसी निवडावे श्रीराम. नानेक प्रकारचे लहान थोर माणसं आहेत, प्रत्येकाचे मतं वेगळे आहेत, प्रत्येकाचे बोलण्याचे प्रकार वेगळे आहेत, भाषा बदलते. 40 किलोमीटरवर गेलात की भाषा बदलते, म्हणजे उच्चाराची पद्धत बदलते. कैसी निवडावी म्हणजे ह्यात एकपणा कसा असेल, भिन्नता असणार हे गृहीत धरावं लागेल तुम्हाला. दिवस रजनी जे प्रकार, चांदणे आणि अंधकार, विचार आणि अविचार, कैसा निवडावा श्रीराम. दिवस आहे आणि रात्र आहे, नाही म्हणजे सगळा दिवसच पाहिजे असं कसं झालं. दिवस पण आहे, रात्र पण असणार, सुख असणार, दुःख असणार, चांदणं असणार, अंधकार असणार, विचार असणार, अविचार असणार, विसर आणि आठवण, नेमस्थानी बाष्कळपणा, प्रचित आणि अनुमान, येणे रीती श्रीराम. काही गोष्टीचा आपल्याला विसर पडतो. अहो चष्मा कुठे ठेवलाय, मोबाईल कुठे ठेवलाय, पर्स कुठे ठेवली, विसर. आपणच ठेवलेली वस्तू आपल्याला सापडत नाही, विसर पडतो. फक्त एका गोष्टीचा विसर पडता उपयोगी नाही. कुठला? तुझा विसर न व्हावा, गुण गायीना वडे हेचे माझे सर्व गोडे. भगवंताचा विसर पडू नये. बाकी सगळं विसरलं ना तरी लोक आठवण करून देतील. अहो तुमची पर्स इथं आहे, तुमचा चष्मा इथं आहे, तुमचा मोबाईल इथं आहे, लोक आपल्याला आठवण करून देतील. पण आपण नाम घ्यायचं विसरलं तर कोणी आठवण केलं का, गावात जप केला का नाही विसरणार. म्हणून तुझा विसर नवा, बाकी सगळं विसरलं चालेल. विसराने आठवण, नेमस्थानी बाष्कळपणा, व्यवस्थित वागणारा मनुष्य आणि अस्ताव्यस्त वागणारा मनुष्य असा भयत राहणारच आहे. अशी माणसं असणार वेगवेगळे प्रकारचे, सगळे कसे असतील. प्रचित आणि अनुमान, येणे रीती श्रीराम. काही गोष्टीचा अनुभव येतो, काही गोष्टी अंदाजपंच जागोदर्शी असं असतं. न्याय आणि अन्याय, होय आणि न होय, विवेक येणे काय समजा जाणे श्रीराम. न्याय आहे तसा अन्याय पण आहे. काही माणसं होकार देतात, काही माणसं नकार देतात. पण हा सगळा असणारा भेदभाव हा विवेकाने जाणता येतो. हा माणूस आहे ना, हा असाच वागणार, विवेकाने जाणतो येतो. म्हणजे तुम्हाला एवढं सांगून सुद्धा बदलत नाही का? म्हणजे पालथ्या घड्यावर पाणी आहे, थेंबर पण आज जाणार नाही, गॅरंटी आहे म्हणजे. मग असं असं म्हणजे त्याला काय म्हणतात, प्रवृत्ती. किती सांगा काही फरक पडत नाही. मग त्याला हे कसं जाणायचंय? विवेक आहे जाणे, विवेकाने जाण्याचं. एक माणूस आजारी होता, त्याचा मित्र पण आजारी, दोघांचे आजार सारखेच. एकाला डॉक्टरने 2च डोस दिले आणि त्याच आजारासाठी एकाला 5 डोस दिले. तर विचारलं असं का बाबा? ते म्हणले डॉक्टरना हे माहिती आहे, तू घरी घेऊन गेला तर लगे औषध घेणार नाही, एकदा घेशील पुन्हा ते औषध तिथे आणि कपाटावर तसंच. आणि हा मात्र दिलेलं वेळेवर घेणार, म्हणून ह्याला नुसते 2च डोस दिले. तुला 5 दिले तर तू ह्यातले 2च घेणार आहेस. कार्यकर्ता आणि निकामी, शूर आणि कुकर्मी, धर्मी आणि अधर्मी कळला पाहिजे श्रीराम. हे सगळं कळलं पाहिजे. विवेक म्हणजे काय हे जाणता आलं पाहिजे. कार्यकर्ता कोण आहे, निकामी मनुष्य कोण आहे. काही काही लोक असं म्हणतात की आम्हाला कार्यकर्तेच भेटत नाहीत. आपल्याला कधी कार्यकर्त्याची कमतरता पडली का? मी तर म्हणतो कार्यकर्ता कधीच कमी पडत नाही. ज्याचे डोळे उघडे आहेत आणि ज्याचे कान उघडे आहेत त्या माणसाला कधीही कार्यकर्ता कमी पडत नाही. आपलं हे 4थं केंद्र आहे, कुठं कार्यकर्ते कमी पडले? उलट सांगावं लागतं, आता सध्या माणसं आहेत बरं का भरपूर, या तुम्ही, पण सगळ्याला काम देणं इतकं काम नाही असं. म्हणजे का? तर कार्यकर्ता कसा ओळखायचा? न सांगता करी सर्व काम. न सांगता जो काम करतो, उठल्यानंतर पटकेनी खुर्च्या टाकणं आहे का, सतरंजीची घडी करून ठेवणं आहे का काय आहे, सांगितल्यानंतर करतील आणि न सांगता करतील. मग न सांगता करतील तो कार्यकर्ता.
सांगितल्यानंतर करतो तो सांग काम्या. काही काही लोक सांगून सुद्धा ऐकत नाही, मग त्याच्या नादी लागायचं नाही, आपण त्याला सांगायचं भानगडीत पडायचं. मग कार्यकर्ता शोधता येतो, म्हणजे मग डोळे उघड ठेवल्यानंतर कार्यकर्ता कळतो. मग कान कशासाठी उघडे ठेवायचे? त्या माणसाबद्दल लोक काय म्हणतात याच्यासाठी कान उघडे ठेवायचे. तो खूप सेवा करतो, पण जरी जाताना थोडं घेऊन जातो. काय त्या सेवेला अर्थ आहे? लोक बोलतात ना, कळतं ना आपल्याला. म्हणून असं म्हटलंय की ज्याचे कान उघडे आणि ज्याचे डोळे उघडे त्याला कधीच कार्यकर्ता कमी पडत नाही. जसं महाराजांच्या पोथीत आहे 3 प्रकारचे सांगितले आहेत. आणि म्हणजे हे येणार जमिनीवरची काय म्हणजे सगळेच काही कामाला येईल असं नाही, काही येतात काही येत नाही. मग कार्यकर्त्यांना काम देताना सुद्धा कसं द्यावं लागतं? ज्याला धावपळ करायचं काम आहे ना त्याला धावपळीचं काम द्यायचं. तो एका जागी कधी बसत नाही. त्याला जरी सांगितलं निधन प्रसाद द्यायला बसतो, तो कधीच तिथं दिसणारच नाही. त्या माणसाला एका जागी बसणं जमतच नाही. बरोबर आहे. मग काही माणसाला एका जागी बसून जमत नाही. काही लोकांना धावपळ लागते, काही लोकांना स्वच्छता आवडते, काही लोकांना पसाराच आवडतो. मग हे सगळी माणसं आहेत वेगवेगळी. तर जाणकाराने त्यांचा स्वभाव लक्षात घेऊन त्याला त्या प्रकारची कामं द्यावी लागतात. मग कार्यकर्ता भेटतो. कधी रागवावं लागतं, कधी गोड बोलावं लागतं. नुसतं रागवून चालत नाही, थोडं गोडं बोलावं लागतं, थोडं रागवावं लागतं. कार्य चालले. माणसं तुटली तर कोण काम करणार आहे? म्हणजे माणसं तर पाहिजे, त्याच्यातला दोष हळूहळू काढून टाकायचा. आपल्याला असं वाटतं लगेच निघालं पाहिजे, आणि तुझ्यातलं निघत नाही, त्याच्यातलं कधी निघेल? आपल्यातला जर दोष लगेच निघत नाही तर दुसऱ्यातला दोष लगेच कसा निघेल? त्याचा दोष जरी आपल्या लक्षात आला तरी त्याला हळुवारपणाने सांगून अरे बाबा असं करू नको, अरे बाबा असं करू नको. तो एका सांगण्यात ऐकणार नाही, आपल्याला माहित आहे. 5-7 वेळा सांगावं लागणार. पण हे सगळं आपल्याला गृहीत धरल्यानंतर कार्य कमी कसा पडेल? म्हणून असं म्हणलंय कार्यकर्ता आणि निकामी, शूर आणि कुकर्मी, धर्मी आणि अधर्मी कळला पाहिजे श्रीराम. हे जाणता आलं पाहिजे. माणसं व्यक्ती जितक्या प्रकृती आहे त्या जाणता आल्या पाहिजे. प्रत्येक गोष्ट कामाची आहे हो. सगळे पदार्थ लोखंडाचे. बारीक कात्री तीही लोखंडाची, त्याच्यापेक्षा मोठी कात्री तीही लोखंडाची, त्याच्यापेक्षा मोठी कात्री तीही लोखंडाची. पण कुठल्या कात्रीने कागद कापायचा आहे, कुठल्या कात्रीने भाजी कापायची, कुठल्या कात्रीने बाहेरची झाडं कापायची? कात्रीच आहे, लोखंडाचीच आहे. तशी सगळी माणसंच आहे. पण कुणाकडनं काय काम करून घ्यायचं? काय म्हणतो? कार्यकर्ता आणि निकामी, शूर आणि कुकर्मी, धर्मी आणि अधर्मी कळला पाहिजे श्रीराम. धनाढ्य आणि दिवाळखोर, साव आणि तस्कर, खरे खोटे हा विचार कळला पाहिजे श्रीराम. धनाढ्य मनुष्य कोण आहे? दिवाळखोर मनुष्य कोण आहे? सज्जन कोण आहे? चोरटा कोण आहे? खरं काय, खोटं काय, हे सगळं माणसाला कळलं पाहिजे. साधारण आपण एक गोष्ट लक्षात ठेवायची. कुठंही असो त्यामध्ये नवीन कार्यकर्त्याला टिकू देत नाही. सगळीकडे असतं. तो कुठं काम करायला येईल पुढं करतो, त्याला टिकूच द्यायचं नाही. काय का टिकू देत नाहीत? आपलं महत्त्व कमी होईल ना, म्हणून ते टिकू देत नाही. पण असं असलं तरी आपण सगळं गृहीत धरायचं. नवीन माणसं जोडत जायची. का जोडत जायची? पहिल्या कार्यकर्त्याला काही अडीअडचणी येणार. त्यांचं मुलाचं लग्न झालं असेल तर ते 1-2 वर्ष ते आपल्या कार्यापासून थोडंसं लांब राहणार. त्यांच्या नातवंड म्हणा, हे म्हणा, त्यांना सांभाळलं म्हणा. कोणी आजारी पडतं, कोणी त्यांची बदली होते, गावी जातं. म्हणजे तेवढे कार्यकर्ते कमी होणार नाही. कोणी गावाला गेला, कोणी आजारी पडला,
मग त्यावेळेला नवीन कार्यकर्ता लागणार आहे का नाही, म्हणून आधीच एका कामासाठी 4-4 माणसाची नेमणूक करायची. हा नाही आला तर तो नाही आला तर तो नाही आला तर तो, कोणी नाही आला तर आपण आहे. धनाढ्य आणि दिवाळखोर, साव आणि तस्कर, खरे खोटे हा विचार कळला पाहिजे श्रीराम. वरिष्ठ आणि कनिष्ठ, भ्रष्ट आणि अंतर्निष्ठ, सारासार विचार स्पष्ट कळला पाहिजे श्रीराम. हे सगळं जाणणं म्हणजे विवेक म्हणतात. वरिष्ठ माणसं कोण आहेत, कनिष्ठ माणसं कोण आहेत, भ्रष्ट माणसं कोण आहेत, अंतर्निष्ठ माणसं कोण आहेत, हा सगळा सारासार विचार माणसाला स्पष्टपणे कळला पाहिजे श्रीराम. इथे श्री दासबोधे कृषी संवादे नाना उपासना निरूपणा समास नवम. श्रीराम समर्थ. श्रीराम. श्रीकृष्ण गोविंद. गोपाळ कृष्ण भगवान की जय. आता 9वा समास पूर्ण झाला. या ठिकाणी मी थांबतो, कारण आता पुढचं सुरू केलं तर पुन्हा तो अर्धवट होणार, म्हणून आता तो उद्या मी येणार नाही आहे. मला काही कामं, प्रापंचिक कामं, तर उद्या मी प्रवचन येणार नाही. तुम्ही आहे का भेटतात ते? उद्या 10 तारीख आहे ना, बरोबर आहे ना? हां, तर उद्या प्रवचन मी नाही मेटकरता येईल त्या प्रवचनाला. त्यांची 2-3 दिवसातली प्रवचनं चांगली झाली ती मला कानावर आलेलं आहे, सगळ्यांचे अभिप्राय चांगले आलेले. तर त्यांचा अभ्यास आहे आणि प्रत्येक मनुष्य आपल्याला जास्तीत जास्त काय चांगलं सांगता येईल याचा प्रयत्न करत असतो. झाले साधनाचे फळ, संसार जाहला सफळ, निर्गुण ब्रह्मते अंतर, निर्गुण ब्रह्मते निश्चळ, अंतरी बिंबले श्रीराम. हिसेब झाला मायेचा, झाला निवाडा तत्वाचा, साध्य होता साधनाचा, ठाव नाही श्रीराम. स्वप्नी जे जे देखले ते ते जागृतीस उडाले, सहजचे अनुवाच्य झाले बोलताने श्रीराम. ऐसे हे विवेके जाणावे, प्रत्येक खुणेसी बाणावे, जन्म मृत्यूच्या नावे शून्याकार श्रीराम. भक्ताचे निसाभिमाने कृपा केली दाशरथीने, समर्थ कृपेची वचने दोहा दासबोध श्रीराम. 20 दशक दासबोध, शरणद्वारे घेता शोध, मनन करत्यास विशद, परमार्थ होतो श्रीराम. 20 दशक 200 समास, साधके पहावे सावकाश, व्यर्था विशेषा विशेष कळो लागे श्रीराम. ग्रंथाचे करावे स्तवन, स्तवनाचे काय प्रयोजन, येथे प्रत्यास कारण प्रत्ययो पहावा श्रीराम. देहे जवपाचा भूतांचा, करता आत्मा तेथीचा, आणि कोई प्रकार मनुष्याचा कशावरुणे श्रीराम. सकळ करणे जगदीशाचे, आणि कवित्वची काय मनुष्याचे, ऐशा प्रमाण बोलण्याचे काय घ्यावे श्रीराम. सकळ देहाचा धारा केला, तत्व सौदा उडाला, तेथे कोण्या पदार्थाला आपले म्हणावे श्रीराम. ऐसी ही विचाराची कामे, उगेच भ्रमो नये भ्रमे, जगदीश्वरे अनुक्रमे सकळ केले श्रीराम. अनंत कोटी ब्रह्मांड नायक, महाराजाधिराज, योगिराज परब्रह्म, शेगाव निवासी, माऊली जगद्गुरु, जय जय. आरती गळ्यामध्ये पुष्पहार तुळसी
फले बाण पाहताची उभी मायनाथाची आरती पंढरीश प्रभुची कमलजापती विठ्ठलाची पटीला पीतांबर कशिला कस्तुरी भव्य भाला मितीना विरगुलाला दर्शना संत संगाला जल्लरी टाळ वाजताना जल्लरी टाळ वाजताना नाचती भक्त प्रेमात्यंत गुंतले चित्त हरी पायी गुंतले चित्त हरी पायी कनुला पावविता बाई आरती पंढरीश प्रभुची कमलजा विठ्ठलाची सद्गुरु गजानन महाराज की जय ज्ञानेश्वर महाराज की जगद्गुरु महाराज की जय 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 रघुवीर समर्थ।